नमस्कार मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर संग्राम पाटील इंग्लंडवरून बोलतो. मित्रांनो, मुंबईमध्ये आंदोलनादरम्यान एका पोलीस व्हॅनच्या ड्रायव्हरने विद्यार्थ्यांना जो घेऊन जात होता त्यांना म्हटल्याचं व्हिडिओमध्ये व्हायरल होत आहे. मी देखील माझ्या फेसबुकवर शेअर केलेलं आहे. तो पोलीस जो मॅन आहे तो म्हणतोय की उगाच गडबड करू नका, नाहीतर 50 ग्रॅमचं पावडरचं पाकिट तुमच्याकडे सापडेल आणि मग तुम्हाला आम्ही अडकवू. तर मला याच्यात काहीच आश्चर्य वाटलं नाही, कारण मी यातनं गेलेलो आहे. मला जेव्हा 10 जानेवारी 2026ला इमायग्रेशन ऑफिसरने अडवलं मुंबईच्या विमानतळावर आणि मला सांगितलं की तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस येतील, तुमच्यावर FIR आहे आणि ते तुम्हाला घेऊन जातील. आता ते कशाबद्दल काय वगैरे त्यांना काही जास्त डिटेल माहीत नव्हतं, म्हणून मग मी सगळ्यात आधी फोन केला माझ्या वकील मित्राला. माझ्या वकील मित्राने सकाळी आता अर्जंट एवढा 2:45 वाजता मी फोन केला, तर त्याने लगेच उचलला की संग्राम असा अचानक फोन करत नाही. तो म्हणला, दादा काय झालं? म्हटलं, अरे बाबा मला असं असं इमायग्रेशनला अडवलं आहे. त्याने पहिलं वाक्य काय म्हटलं असेल, दादा बॅग्स कुठे आहेत म्हणे. म्हटलं नुपूरकडे आहेत. ती म्हणे वहिनी कुठे आहे म्हणे. म्हटलं ती गेटकडे गेली म्हणे. वहिनींना सोबत इकडे तुमच्याजवळ बोलवा आणि सगळ्या बॅग्स तुमच्या आणि वहिनीजवळ ठेवा, बॅगवर लक्ष ठेवा, बॅग सोडू नका. म्हटलं का रे बाबा? म्हणे काही सांगता येत नाही, हे भारतातली यंत्रणा आहे, तुमच्या बॅगांमध्ये काहीतरी ठेवलं जाईल आणि मग तुमच्याविरुद्ध मोठा गुन्हा दाखल होईल म्हणे तुम्हाला अडकवण्यासाठी, कारण बाकी तर तुमचं काही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, काही नाही आहे, काही नाही आहे. नंतर मग मुंबईच्या त्या क्राईम ब्रांचला गेल्यानंतर कळलं की असली कुठली तरी फेसबुक पोस्ट आहे, तिच्याविरुद्ध 2 समूहांमध्ये भांडण लावण्याचा, द्वेष पसरवण्याचा गुन्हा दाखल केला. आणि मी त्या पोलीस अधिकाऱ्याकडे बघितलं. ती मला जेव्हा त्याने पोस्ट दाखवली तेव्हा तो पोलीस अधिकारी ओशाळला. मी त्यांना म्हणलं की अहो काहीतरी चांगलं तरी शोधायचं होतं. ते म्हणे, सर आता काय करू आम्ही, हे असंच आहे म्हणे. आता आम्ही म्हणजे त्यांचं डिटेल्स मी बोलत नाही, नाहीतर उगाच त्यांना त्रास होईल काहीतरी. मग ह्या केसच्या दरम्यान आम्ही भेटायला गेलो उच्च पोलीस अधिकाऱ्यांना, माझा वकील मित्र आणि मी. आमच्या वकील मित्राने त्या IPS ऑफिसरला सांगितलं की सर, मी पहिली गोष्ट डॉक्टर संग्राम पाटलांना विमानतळावर सांगितली म्हणे फोन आल्या की तू बॅग्स ताब्यात घे, अशी इमेज आहे म्हणे आपल्या यंत्रणेची, याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे म्हणे. आणि आम्हाला या प्रकरणातही माहीत आहे म्हणे की हा गुन्हा तर होतच नाही, तुम्ही तो बळजबरीने दाखल केला आहे, पॉलिटिकल प्रेशरमध्ये दाखल केलेला आहे, हे आम्हालाही माहीत आहे, तुम्हालाही मान्य आहे. आणि जजला हे मुश्किल जाणार आहे म्हणे आमच्या विरोधामध्ये निर्णय घ्यायला, कारण याच्याने 2 समूहच नाहीत, माझ्या पोस्टमध्ये 2 समूहच नाहीत. आणि तो नियम आहे, त्या कलमांतर्गत जर केस लावली तर 2 समूह असलेच पाहिजेत तुमच्या ह्याच्यामध्ये पोस्टमध्ये किंवा तुम्ही केलेल्या वक्तव्यामध्ये. आणि ते नाही आहेत, माझ्यामध्ये एकही समूह नाही आहे, कम्युनिटीच नाही आहे. परंतु त्यांनी त्या मुंबई पोलिसातल्या IPS ऑफिसर आणि इतर जे अधिकारी होते उच्च, त्यांना जाणीव करून दिली की माझं पहिलं वाक्य एका फॉरेनमधून येणाऱ्याला होतं की तुझ्या बॅगा सांभाळ, तुझ्या बॅगांमध्ये काहीतरी ठेवून तुला फसवलं जाईल. आता हा झाला एक एपिसोड. दुसरा एपिसोड असंच आम्ही त्या नरिमन पॉईंटला अशाच या केसच्याच दरम्यान चालत होतो, बसलो होतो, तेव्हा एक मित्राचे एक ऑफिसर मित्र भेटायला आले, पुन्हा IPS ऑफिसर. ते IPS ऑफिसर मला भेटत होते. सर, आम्ही तुम्हाला ओळखतो म्हणे, काय तुम्हाला अडकवलं आम्हाला पटत नाही म्हणे, हे सगळ्यांना कळतं आहे म्हणे की तुमचे पॉलिटिकली षड्यंत्राच्या अंतर्गत त्रास दिला जातो आहे, पण तुम्ही नशीबवान आहात म्हणे, तुम्हाला कुठल्या बाईचं लांछन लावलं नाही, कुठल्या ड्रग्जमध्ये अडकवलं नाही म्हणे, तुम्हाला फक्त फेसबुक पोस्टवर अडकवलेलं आहे म्हणे. आणि यू विल बी फ्री फ्रॉम दिस, तुम्हाला आज ना उद्या कोर्ट यातनं मोकळं करेल म्हणे, ते आता तुम्ही सहन करा म्हणे. प्रोसिजर इज अ टॉर्चर फॉर यू, या प्रक्रियेतून तुम्हाला त्रास दिला जातो आहे आणि तुमची मुक्तता होईल. मला अनेक पोलीस ऑफिसर्स असे चांगले प्रामाणिक भेटले. ते म्हणले की सर, आम्हाला फार वाईट वाटतं, फार गिल्टी वाटतं म्हणे, यू विल बी टॉर्चर्ड थ्रू द प्रोसिजर, आणि मग तुम्हाला कोर्ट निर्णय देईल आणि कोर्टात मार्फत तुमची सुटका होईल म्हणे, परंतु तोपर्यंत तुम्हाला त्रास दिला जाईल, या कोर्टाच्या प्रक्रियेचाही तुम्हाला त्रासच दिला जाईल म्हणे. दे विल मेक शुअर की तुम्ही या प्रक्रियेतनं त्रासाल. असा माझा सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्या पोलिसांकडे जेव्हा रस्त्याने आपण वाहनाने जात असतो तेव्हा एखादा ट्रॅफिक पोलीस आपल्याला दिसतो किंवा एखादा पोलीस दिसतो आपल्याला, तर आपल्या मनामध्ये काय येतं की हा थांबवेल आणि पैसे मागवेल, हा उगाच आपल्याकडे हे ते डॉक्युमेंट्स मागेल आणि पैसे मागेल.
एखादा पोलीस जर एखाद्या गल्लीतून मार्केटमधून जात असेल, रस्त्यावरून जात असेल, गाडी जात असेल, आपल्या मनामध्ये पहिला विचार येतो की हे हप्ते गोळा करतील, हे पैसे घेतील, हे लोकांना त्रास देतील. असा विचार नाही येत. जसा आम्हाला इथे UK मध्ये, लंडनमध्ये पोलीस दिसला की याला काही विचारावं. इथे तर काही वेळेला पोलिसांनी आम्हाला सोडून दिलेलं आहे. रस्ता विचारला, कन्फ्यूज झालं. त्यांना वाटलं अरे हे फॉरेनर्स दिसत आहेत. त्यांनी चला आमच्या मागे गाडी चालवा आणि त्यांनी ते गाडी नेत आम्हाला सोडून दिलेलं आहे पोलिसांनी. माझी एकदा गाडी जी फेल झालेली आहे ती गाडी सांभाळली पोलिसांनी. ती रस्त्याला लावली. त्यांना लगेच पोलिसांना ते दिसलं की अरे रस्त्याच्या बाजूला लावली. तिथे त्यांची गाडी आली हायवेला. ते म्हणले काय झालं? म्हटलं मी रिकव्हरी व्हॅन मागवलेली आहे, तर ही माझी गाडी फेल झालेली आहे. ते म्हणे तू इथून आता कसं जाणार आहेस? म्हटलं मी मित्राला बोलवलं आहे. मित्राची गाडी आली. ते पोलीस म्हणले तू मित्रासोबत जा, आम्ही तुझी गाडी रिकव्हरी व्हॅनवाल्याकडे हँडओव्हर करून वी विल मेक शुअर इट गोज टू द रिकव्हरी प्लेस तुझ्या याला. म्हणजे अशी ही पोलीस यंत्रणा आहे की त्यांना बघितलं की एक दिलासा मिळतो, एक शाश्वती वाटते, सुरक्षा वाटते इथल्या पोलिसांना बघितलं तर. आणि आपल्या मुंबईच्या पोलिसांना पूर्वी स्कॉटलंड यार्ड म्हटलं जायचं, भारताचं स्कॉटलंड यार्ड. आता कोणी म्हणेल का? हा मला प्रश्न पडतो. म्हणजे पोलिसांची जी इज्जत आहे, जी किंमत आहे, जी प्रतिष्ठा होती, आता दिल्लीमध्ये जे आंदोलन झाले त्याच्याबद्दल तर काय बोलू मी. मुलींच्या छातीवर इथे त्यांनी मारलेलं आहे नेम लावून. एका पोलिसने तर मागून असा दांडू त्यांचा जो आहे तो असा मागून तिच्या पार्श्वभागावर तो मुलीला मारण्याचा व्हिडिओ आहे. कपडे फाडल्याचे व्हिडिओ आहेत, आई बहिणीवरून शिव्या दिल्याचे व्हिडिओ आहेत मुलींना. हे पोलीस फोर्स आहेत भारताचे. काय म्हणावं यांना? हे अशा पद्धतीचं आहे. असे षड्यंत्र करून नागरिकांना मारतात, मुलांना मारतात, मुलींना मारतात. असा पोलीस फोर्स आहे. मागे त्या पुण्याच्या आजूबाजूला पोलीसच्या टीमनेच अपहरण केलं खंडणीसाठी एका फॅमिलीचं, 2 फॅमिलीचं. काय चाललं आहे? कुठे नेत आहे आपलं पोलीस खातं? म्हणजे ठीक आहे, नेते पुढारी भ्रष्ट आहेत, ते गद्दार झाले, पण तुमच्या हातामध्ये तुम्ही संविधानाची शपथ घेतली, तुम्ही MPSC UPSC पास झालेले आहात, कॉन्स्टेबलच्या परीक्षा पास झालेल्या आहात, तुम्हाला कळतं समाज काय आहे, काय चाललं काय आहे. म्हणजे न्यायालयावर लोकांचा विश्वास राहिला नाही, पुढाऱ्यांवर राहिला नाही, मग प्रशासनावर आहे नाही, गोदी मीडिया झालेला आहे. मग राहिलं काय आपल्या देशामध्ये? लोक रस्त्यावर नाही उतरणार तर काय करणार? विचार केला पाहिजे. टॉपचे सगळे पोलीस ऑफिसर, टॉपचे अधिकारी पूर्वी तर खूप असायचे. मुख्यमंत्री प्राईम मिनिस्टरला चॅलेंज करून द्यायचे. कुठे लपले बिळामध्ये सगळे? कसे सगळे मांजरं, ताटाखालचे मांजरं झालेत सगळे. कोणीच संविधानासाठी पुढे यायला तयार नाही. सगळे नुसते आदेश घेतात गुलामांसारखे आणि मुलांना मारतात, निष्पाप लोकांना जेलमध्ये टाकतात, षड्यंत्र करतात, कोर्टात खोट्या ग्वाही देतात, खोटं लिहून देतात, शपथपत्रावर खोटं लिहून देतात पोलीस लोक. मी स्वतः अनुभवलं आहे. काय चाललं काय आपल्या देशामध्ये? कधी सुधारेल हे? कधी होईल आपला विश्वगुरू? कधी होईल? मेरा देश महान अशा पॉझिटिव्ह याच्याने आपला देश पुढे चालला होता. चायनाशी, अमेरिकेशी कॉम्पिटिशन करत होता. कुठे नेऊन ठेवला? आणि याला जबाबदार या यंत्रणा आहेत. पॉलिटिशियन्स तर गद्दार असतात, नीच पातळीचे लोक असतात मॅक्सिमम. परंतु जर प्रशासन, पोलीस, न्यायालय, मीडिया हे जर व्यवस्थित वागणार नाहीत, ट्रॅकवर ठेवणार नाहीत हे आधारस्तंभ, तर लोकशाही राहील का? आणि एकदा लोकशाही गेली की 150-200 वर्ष येत नाही परत. लक्षात घ्या. ही अशी जाईल ना की ती तुमच्याच पुढच्या पिढ्यांना सगळ्यांना त्रास होणार आहे याचा. त्यामुळे माझी विनंती आहे सगळ्या प्रशासनातल्या, पोलीस खात्यातल्या, न्यायालयातल्या, मीडियातल्या लोकांना, पुढाऱ्यांना विनंती करावं की नाही, हा माझा मोठा प्रश्न पडला आहे मला आणि जनतेलाही, की आपल्याला फार इंट्रोस्पेक्शनची गरज आहे. रिफ्लेक्ट करावं लागणार आहे स्वतःला की काय चाललं आहे देशामध्ये. आपल्या देशामध्ये जीवाची किंमत नाही राहिली. मारून टाकतात चक्क. त्या लाठ्या काठ्यांमध्ये लोक मरून जातात. 700 शेतकरी आंदोलनामध्ये मेले. त्यांना मारलं, शेतकऱ्यांना मारतात, स्टुडंटला मारतात. बंद करा हो. देश वाचवा, संविधान वाचवा, लोकशाही वाचवा आपली. जय हिंद, जय महाराष्ट्र.